नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। गेल्या 5 तारखेला धाराशिव मधून आस्था ट्रेनने अनेक भाविक भक्त अयोध्येकडे रवाना झाले होते। आज हे ट्रेन वापस येते आणि काही वेळातच आपण धाराशिव मध्ये पोहोचतोय। तत्पूर्वी या प्रवासात प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेतल्यानंतर या भाविकांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत या ठिकाणी बरेचसे भाविक आहेत धाराशिव जिल्ह्यातले, त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया। नमस्कार बाबा, कुठलं गाव तुमचं? आंबे जवळगे। कसं वाटलं तुम्हाला आजच्या प्रवासात? कधी बसले होते? प्रवास कसा वाटला? 5 तारखेला अगदी प्रवास सुखाचा झाला आणि तो क्षण जो होता अविस्मरणीय क्षण होता। 32 वर्षापूर्वी मी गेलेलो होतो बाबरी पाडायला, त्याच्यानंतर 32 वर्षांनी हा योग आला। हा माझ्या आयुष्यातला अगदी आनंदाचा नवे याचं वर्णन करता येत नाही असा क्षण या ठिकाणी होता। कार सेवेत मी सामील होतो। आज प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेतल्यानंतर काय भावना? काय भावना म्हणजे जे आम्ही कृत्य केलं त्याचं फळ आम्हाला 32 वर्षांनी रामाने या ठिकाणी दिलं। हा एक माझ्या मनामध्ये आनंदाचा क्षण। माझ्या गावातले आम्ही 6 जण या ठिकाणी गेलेलो होतो। तुमचं गाव कुठलं? आंबे जवळगे, मी बाबा हसगुडे। म्हणजे निश्चितच या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा एक प्रकारचा उत्साह तब्बल 30 वर्षानंतर मिळत असलेला हा आनंद अगदी अवर्णनीय असल्याचं मत या ठिकाणी या बाबांनी आपल्यासोबत व्यक्त केलंय। दुसऱ्या ठिकाणी आपण आलो तिथे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव काय? अरुण गुरु धालगडे, कडकनाथवाडी। जय श्रीराम। खऱ्या अर्थाने आपल्याला ही जी अयोध्या वारी जी आपल्याला घडली ती माननीय मोदी साहेब, आदित्य साहेब, आपले फडणवीस साहेब, तसेच आपले राणादादा ह्यांच्यामुळे आपल्याला जी अयोध्येची वारी जी आपल्याला घडली तीर्थयात्रा ती अवर्णनीय, त्याचं वर्णन करू शकत नाहीत असे। आणि तसेच आमचे तालुका कमिटी कुकडे महाराज, तसेच प्रवीण घुले, गोलप ह्यांच्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण आली नाही आणि सगळ्यांनी एकोप्यानं आनंदाने ही वारी आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलेली आहे। तसेच ह्या देशामध्ये की पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो। कारण मोदी साहेबांनी एवढं काम केलं, संतांच्या चरणाजवळ साधूची सेवा करायची आणि साधूंना स्वातंत्र्य द्यायची,
हे मोदी साहेबांनी जे केलेलं कार्य हे अवर्णनीय आहे. असं न भूतो न भविष्यती मागील कोणी पंतप्रधानानं केलं नाही, देशातल्या एखाद्या व्यक्तीनं केलं नाही. तर हे काम साधू संत जसं भगवद्गीतेमध्ये म्हणलं परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर आम्हाला असं वाटतंय युगे युगे मोदींनी फिरून फिरून पुन्हा पुन्हा जन्माला यावं आणि भारत देशाचं संरक्षण करावं आणि देश हा हिंदूमय करावा आणि हिंदू धर्माचा असाच अखंड प्रसार व्हावा एवढी भगवंताच्या श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करून माझं मी या ठिकाणी 2 शब्द संपवतो. आपल्या देशामध्ये चौकट असंच वातावरण निर्माण करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि विशेष करून आमचे सुधीर गोलप यांनी जे आम्हाला सहकार्य केलं, कुठंही अडचणी होऊ दिली नाही, त्याच्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आणि असंच आपण सगळ्यांनी एकोप्यानं राहून आपल्या देशामध्ये कमल फुलवण्याचं काम करावं अशी मी सगळ्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नक्कीच. आता तुम्ही सुद्धा या प्रवासात सामील होते. आता हा प्रवास सुरू झाला 5 तारखेला, आज शेवटचा दिवस आहे. आपण आता आपल्या जिल्ह्याकडे घराकडे वाटचाल करतोय. एकंदरीत त्या प्रवासात तुम्हाला काय अनुभव आला, कसं वाटलं? आणि तुमचं नाव सांग. मी रामदास दगडू जगदाळे रामभक्त. या प्रवासामध्ये किंवा या वारीमध्ये इतका आनंद मिळाला त्याचं वर्णन मी करू शकत नाही. आणि सर्वांनाच पण मी एकच मुद्दा सांगेन की राजकारणामध्ये सगळेच कार्यकर्ते आपापला पक्ष मोठा करण्याचं काम करतात, परंतु माझा जी भाजप पक्ष आहे ह्याने एवढं चांगलं ठरलं की पक्ष मोठा करण्याबरोबर प्रत्येक माणसाचं जीवन सुखी होण्यासाठी जी त्याच्या जीवनामध्ये त्याच्या विचारामध्ये आध्यात्मिकाची जोड लागते त्या आध्यात्मिकाची जोड घालण्याचं काम हा भाजप पक्ष करतोय. कारण जगाचा जगन्नायक असणारा प्रभू रामचंद्र आम्हाला वाटत नव्हतं कधी आम्ही त्याच्या दर्शनाला पोचू किंवा पोचलो असतो, पण असं. जय श्रीराम. माझं नाव माधुरी विलास पाटील. मी बेलकुंडचे राहणार आहे आणि भाजपामधून युवा मोर्चा महिला लातूर सचिव आहे. आम्ही राम मंदिरासाठी निघालो, एका वेगळ्याच जोशने निघालो. 2 दिवसामध्येच आम्हाला अभिमन्यू भैया पवार साहेबांच्या मार्फत घेऊन गेले आणि खूप सारी मोठी टीम होती धाराशिवकडून, औषाकडून आणि म्हणजे धाराशिव पूर्ण लोकसभा असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि मग आम्ही सगळ्यांनी ट्रेनने प्रवास केला. ट्रेनचा प्रवास खूप सुखद आणि खूप छान झाला. आम्ही तिथे गेल्यानंतर अयोध्येमध्ये जेव्हा पोहोचलो तेव्हा आम्हाला बसेसची व्यवस्था अगदी फ्रीमध्ये केली होती. आम्ही उतरल्यापासून ते टेंटपर्यंत जाईपर्यंत फ्रीमध्ये प्रवास केला. तोही अप्रतिम प्रवासाचा अनुभव होता. आणि मग तिथून आम्ही परत मंदिराकडे जायचं तर आम्हाला तिथून पण परत बसची सोय केली होती. आणि आम्ही मंदिरात गेल्यानंतर अगदी आम्ही जे मंदिर TV मध्ये पाहिलं होता, फोटोमध्ये पाहिलं होता आणि रामाची मूर्ती अगदी तशीच होती. आणि रामाच्या मूर्तीमधून असं वाटत होतं की राम आमच्याकडे पाहत आहेत, कुठल्या तरी आमच्या म्हणजे पूर्वजांच्या पुण्याईने ते आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहेत असं वाटलं आम्हाला. मला तर तिथं गेल्यानंतर मी कुठली तर सासुरवाशिनी माहेरमध्ये आले हाच अनुभव घेतला. आणि तिथून आम्ही बरंच काही पाहिलं. शरयू नदी पाहिली, ते गद्दे हनुमान पाहिला, बरंच काही आम्ही नवीन नवीन अनुभवलं आणि तिकडच्या लोकांचाही अनुभव घेतला. आणि तिथून मग आम्ही 2 दिवसानंतर तिथून आम्ही निघालो आणि परत आम्ही त्याच ट्रेनमध्ये आलो. आणि त्याही ट्रेनचा येतानाचाही जो अनुभव होता आणि जातानाचा जो अनुभव होता तो अप्रतिम होता. खूप छान वाटलं. त्याबद्दल भैयासाहेब, अभिमन्यू पवार भैयासाहेब आणि राणादादा यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद करतो. वाशी तालुका राहणार इंदापूर. मोदी साहेबांचं जे श्रेय 400 वर्षापूर्वीचं ते आज साध्य झाल्यासारखं वाटतंय. आणि आपल्या हिंदू जनामध्ये रामाचं दर्शन चांगल्या प्रकारे घडलं. MP, उत्तर प्रदेशात योगी आदित्य महाराजांनी आपलं जे कार्य केलं तिथून आम्हाला जाण्याचं येण्याचं सहकार्य देण्याचं मोदी सरकारच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. राम मंदिर दर्शन घेतल्यानंतर काय तुमच्या भावना? राम मंदिर घेतल्यानंतर आम्हाला म्हणजे इतकं उत्स्फूर्त झालो आणि 400 वर्षापूर्वीचा इतिहास आम्हाला
डोळ्यानं पाहायला मिळाला. आणि शरयू नदीत स्नान करून आम्ही बरेच दर्शन रामाचं घेतलं, हनुमानगडीचं दर्शन घेतलं. आणि नंतर तिथली व्यवस्था जी योगी साहेबांनी केली होती ती इतकी फास्ट वाटली आणि त्याचा आम्हाला इतका आनंद वाटला की मोदी साहेबांनी जे केलेलं काम आहे आणि योगी साहेबांनी केलेलं काम हे एकदम सुंदर पद्धतीनं त्यांनी केलं, हाताळलं आणि आम्ही हा प्रवास पूर्ण केला. ठीक आहे. आणि ही जी रेल्वे तुमच्यासाठी स्पेशल करण्यात आली होती धाराशिववरून, या ठिकाणी राणादादा असतील, ठाकूर साहेब असतील किंवा भाजपचे वरिष्ठ नेते असतील, यांनी जी सोय तुमची केली ह्याचा लाभ त्यांना होईल का? आपल्या जिल्ह्याच्या वतीनं आमचे माननीय नेते राणादादा यांनी जे आपल्या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल आपल्याला 101% प्रतिसाद मिळणार आहे.